उल्हासनगर शहरातील वाढती लोकसंख्या पाहता आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने 200 बेडचं सुसज्ज रुग्णालय उभारले। म्हारळ गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या या सुसज्ज रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली। शहरातील गोरगरीब नागरिकांना याचा फायदा होणार असून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत। रुग्णांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिका करणार असून महागडे ऑपरेशन सुद्धा मोफत होणार आहेत। लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। जसं आपण ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल केले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने लोकांना सुविधा दिल्या जातात, तशाच प्रकारे या हॉस्पिटलमध्ये देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने लोकांना सुविधा दिल्या जातील आणि इथे कोणालाही 1 रुपया घेऊन यायचं नाही आणि ॲडमिट व्हायचं। त्याचं फक्त रेशन कार्ड जे आहे हे त्यांनी या ठिकाणी घेऊन यायचं। त्यांनी या ठिकाणी ॲडमिट व्हायचं, ट्रीटमेंट घ्यायची, ऑपरेशन कुठलंही ऑपरेशन, मायनर ऑपरेशन असेल, मेजर असेल, सुप्रा मेजर असेल, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन जे आहेत या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी होतील। आणि मला वाटतं उल्हासनगरच्या सगळ्या नागरिकांसाठी हे मोठं वरदान जे आहे हे हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं या ठिकाणी होणार आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या संकल्पनेतून जे आहेत हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल्स या ठिकाणी आपण मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, आता उल्हासनगरमध्ये हे आपण करतोय।